मित्रांनो बघा, जर तुम्हाला ना एखाद्या बाईला तुम्हाला जर पटवायचं असेल, म्हणजे जर एखादी बाई ना तुम्हाला आवडते, ज्या बाईचं वय ना 30 वर्षांच्या पुढे आहे, तर मित्रांनो अशा बाईला ना जर तुम्हाला पटवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. कारण मित्रांनो आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशी 3 कामं मी तुम्हाला सांगणार आहे, जी 3 कामं ना तुम्ही जर केलात ना तर तुम्हाला जी पण बाई तुम्हाला आवडते, ज्या बाईला ना म्हणजे तुम्हाला पटवायचं आहे, ज्या बाईला पटवून ना तिच्यासोबत तुम्हाला झोपायचं आहे, तर मित्रांनो ती बाई ना 100% तुम्हाला लवकरात लवकर ती पटणार म्हणजे पटणार. कारण मित्रांनो ही कामं ना मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये स्वतः करून झालोय आणि ही कामं करून ना मी स्वतः 2-3 बायकांना मी पटवलं होतं. म्हणजे मित्रांनो हा माझा ना स्वतःचा अनुभव आहे. असं नाही की म्हणजे मी तुम्हाला ना हवेमध्ये काय पण गोष्टी सांगतोय, तर मित्रांनो असं अजिबात नाही आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ ना खरंच खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि असे व्हिडिओ ना तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्याच चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील. तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला पूर्ण बघणं आणि आम्हाला सपोर्ट करणं. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो ती बाई ना स्वतःच्या घरच्यांसाठी जे जे काही करत असेल ना आणि तिच्या घरच्यांना त्या गोष्टीची आणि तिची किंमत नसेल, तर मित्रांनो त्या गोष्टीचं ना तुम्ही कौतुक करा. काय बोललो मी? म्हणजे मित्रांनो ती बाई ना स्वतःच्या घरच्यांसाठी, म्हणजे तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या सासू सासऱ्यांसाठी, म्हणजे तिच्या घरामध्ये ना जी जी लोक आहेत ना तर त्यांच्यासाठी जे जे काही ती करते ना आणि त्या लोकांना त्या कामाचं किंवा तिचं अजिबात म्हणजे व्हॅल्यू त्यांना नाही आहे, तर मित्रांनो त्या गोष्टीचं ना तुम्ही कौतुक करा. आता मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो काही बायका ना अशा पण असतात की मित्रांनो फॉर एक्झाम्पल त्या बायकांचा नवरा ना पूर्णपणे भिकारचोट असतो. म्हणजे तिचा जो नवरा असतो ना तो नवरा कामधंदा अजिबात काय करत नाही, तो म्हणजे ना एकदम म्हणजे बेवडा असतो आणि ती बाई ना स्वतः कुठेतरी नोकरी करते, स्वतः कुठेतरी जॉब करते आणि ती पैसे कमावून आणते. पण मित्रांनो म्हणजे ह्या गोष्टीचं ना म्हणजे जो तिचा म्हणजे नवरा असतो किंवा तिचे सासू सासरे असतात, म्हणजे मित्रांनो तिच्या म्हणजे घरच्यांना ना म्हणजे ती जे काही करते म्हणजे त्या कामाचं ना त्यांना काही व्हॅल्यू नाही आहे. सो मित्रांनो अशा वेळेला ना तुम्ही तिचं कौतुक करा की अहो वहिनी, तुम्ही म्हणजे किती घरच्यांसाठी राबता, म्हणजे तुम्ही ना किती मेहनत करता. तुमच्यासारख्या बायकांना आजकालच्या जगामध्ये बघायला भेटत नाही. तुम्ही ना खरंच एकदम ग्रेट आहात. असं म्हणजे मित्रांनो ना ज्या गोष्टीचं ना तिच्या घरच्यांना काही पडलं नाही आहे, म्हणजे ती स्वतः ना एवढं म्हणजे ती जास्त मेहनत करते किंवा म्हणजे ती ना जे जे काही मित्रांनो करत असेल, पण मित्रांनो तिच्या घरच्यांना ना त्या गोष्टीची काही किंमत, काही गोष्टीची त्या व्हॅल्यू त्यांना नसेल, तर मित्रांनो त्या गोष्टीचं ना तुम्ही कौतुक करा. त्याने मित्रांनो काय होतं माहिती आहे का मित्रांनो की त्या बाईला वाटेल की बघ म्हणजे मी ना माझ्या घरच्यांसाठी एवढं काही ना काही करते, पण माझ्या घरच्यांना ना माझी काही पडली नाही आहे. पण ह्या पुरुषाला किंवा ह्या मुलग्याला माझी मेहनत ना ह्याला दिसते, म्हणजे हा पुरुष ना खरंच खूप जास्त चांगला आहे. असं मित्रांनो केल्याने ना तुमची आणि त्या बाईची जी जवळीक आहे ना तर ती जवळीक सर्वात जास्त होणार मित्रांनो. आणि ती बाई ना तुम्हाला मित्र मानणार आणि मित्रांनो ती तुमच्यासोबत ना एवढं मित्रांनो चांगलं बोलणार की मित्रांनो आता मी तुम्हाला ना शब्दामध्ये सांगू शकत नाही. तर मित्रांनो ही गोष्ट ना तुम्ही करून बघा. आता त्याच्यानंतर जी मित्रांनो दुसरं काम आहे, तर मित्रांनो दुसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो त्या बाईच्या इच्छा, तिच्या गरजा किंवा तिची स्वप्न तुम्ही पूर्ण करायला सुरुवात करा. काय बोललो मी मित्रांनो? त्या बाईच्या ना इच्छा, गरजा आणि स्वप्न तुम्ही पूर्ण करायला सुरुवात करा. आता बघा मित्रांनो जी बाई ना स्वतः म्हणजे मेहनत करते, ती स्वतः ना राबते, पण मित्रांनो त्या बाईला ना स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या गरजा किंवा स्वतःची स्वप्न पूर्ण करायला भेटत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या बाईला पण वाटतं की म्हणजे मी ना मस्त 2-3 हजाराची जी साडी असते ना ती साडी मी घ्यावी आणि ती साडी घालून ना म्हणजे मी म्हणजे बाहेर म्हणजे ती साडी घालून ना मी म्हणजे बाहेर कुठे ना कुठेतरी फिरायला जावं. पण मित्रांनो त्या बाईला ना एवढा पगार नसतो आणि मित्रांनो जो काय पगार असतो ना त्या पगारामध्ये ती स्वतःचा म्हणजे उदरनिर्वाह ती भागवत असते.
आणि मित्रांनो अशा वेळेला ना तुम्ही काय करा माहितीये की मित्रांनो तुम्ही ना स्वतःच्या पैशाने ती साडी तुम्ही विकत घ्या आणि ती साडी ना विकत घेऊन तुम्ही त्या बाईला ॲज अ सरप्राईज ॲज अ गिफ्ट तुम्ही तिला देऊन टाका. म्हणजे मित्रांनो माझा सांगायचा अर्थ ना असा आहे की मित्रांनो ज्या इच्छा ना आणि ज्या गरजा ती म्हणजे स्वतःच्या आहेत पण ती त्यांना मारून टाकते कारण तिला ना स्वतःचे घरचे जास्त तिला महत्त्वाचे आहेत. ती स्वतःच्या इच्छा स्वतःच्या गरजा ती इग्नोर करते आणि म्हणजे ती सर्व फोकस ना आपल्या फॅमिलीवर करते. तर मित्रांनो तुम्ही ना जर त्या इच्छा आणि त्या गरजा तुम्ही जर पूर्ण केलात ना तर त्या बाईला वाटणार की बघ बघ म्हणजे जे काम ना माझ्या नवऱ्याने करायला पाहिजे होतं तर म्हणजे तो माझा म्हणजे नवरा ना एकदम भिकारचोट आहे पण म्हणजे हा पुरुष ना किंवा हा मुलगा माझ्या त्या इच्छा माझ्या त्या गरजा पूर्ण करायचा प्रयत्न करतो म्हणजे ह्याचं माझ्यावर ना किती प्रेम असेल असं त्या बाईला वाटणार मित्रांनो. आणि जर असं तुम्ही केलात ना तर ती बाई आपणच तुमच्याकडे आकर्षित होणार मित्रांनो. कारण असं मी ना स्वतः करून झालोय. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो त्या बाईला ना तुमच्याच्याने जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही तिला ना प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्ही तिला मदत करा आणि तुम्ही तिची ना जास्तीत जास्त काळजी घ्या. काय बोललो मी? तुम्ही तिची ना जास्तीत जास्त काळजी तुम्ही म्हणजे रोज घ्या. जसं की फॉर एक्झाम्पल ती बाई ना कोणत्या प्रॉब्लेममध्ये फसली तर मित्रांनो अशा वेळेला ना ती बाई स्वतःला एकटं ती समजणार. तर मित्रांनो अशा वेळेला ना तुम्ही तिला मदत करा. तुम्ही तिची सपोर्ट सिस्टीम तुम्ही बना आणि मित्रांनो तुम्ही ना तिला असं बोला की जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत तुम्ही घाबरू नका. मी तुमच्यासोबत ना कायमचा असेन असं तुम्ही तिला आधार द्या. तुम्ही तिच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तिच्या प्रत्येक समस्यामध्ये तुम्ही तिला मदत करा. आणि मित्रांनो त्या बाईला ना जरासुद्धा काय झालं तर मित्रांनो तुम्ही ना लगेच तिला कॉल करा. लगेच तिला भेटायला जावा की म्हणजे आता तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही डॉक्टरकडे गेला होतात का, डॉक्टरने काय सांगितलं, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, तुम्ही जेवलात का, तुम्ही औषधं खाल्लात का, तुम्हाला जर पैशाची गरज असेल तर तुम्ही मला ना बिंदास कधी पण सांगा. तुम्ही म्हणजे संकोच करू नका. असं मित्रांनो तुम्ही ना तिची जास्तीत जास्त काळजी घ्या. तिला असं वाटलं पाहिजे की बघ बघ जेवढी काळजी ना माझा नवरा आणि माझे घरचे माझी घेत नाही तर त्याच्यापेक्षा ना 10 पटीने हा जो पुरुष आहे ना किंवा हा जो मुलगा आहे ना तो माझी काळजी घेतो असं त्या बाईला वाटलं पाहिजे. आणि जेव्हा तिला असं वाटेल ना तेव्हा मित्रांनो ती बाई ती म्हणजे मुलगी जी कोण असेल ना तर मित्रांनो ती ना म्हणजे आपणच तुमच्याकडे ती हळूहळू आकर्षित व्हायला ती सुरू होणार मित्रांनो. कारण असं पण ना मी स्वतः माझ्या आयुष्यामध्ये स्वतः करून झालोय आणि असं करून ना मी स्वतः 2-3 बायकांना मी स्वतः पटवलं होतं. तर मित्रांनो म्हणजे त्यामुळे ना ह्या गोष्टी एवढ्या ठामपणे आता मी तुम्हाला सांगितल्या. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.